सो हॅलो फ्रेंड, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि अगर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघताय तर वेलकम बॅक टू माय अकाउंट. सो लास्ट व्हिडिओ जशी होती, जशी तुम्ही बघितली की अंड्याचा शाक्षुका किती भारी होता, तुम्ही बनवला, भारी होता ना. आता आपण बनवणार आहोत बॅचलर स्टाईल अंडा बिर्याणी. कुकर ठेवलाय, सगळं तयार झालंय. मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि झटपट म्हणजे पटकन बनवायची आणि पटकन गिळायची अशी अंड्याची बिर्याणी. पटपट अशी नाही मी बोलत की हॉटेल स्टाईल आणि बाहेरगाव स्टाईल आणि हैदराबादी स्टाईल, अशी स्टाईल बाईल नाही. एकदम साधी की लहान पोरं पण ही बिर्याणी बनवते. ओके, माझे डेली ब्लॉग येणार आणि हळू पेसमध्ये येतील, पण ठीक आहे. माझ्याकडे कॅमेरा आहे, तो मी आता रिपेअर करायला लागला आहे. GoPro Hero 8 आहे माझे ॲक्शन कॅमेरा. तर तो एकदा रिपेअर झाला तर माझे मोटो ब्लॉग्स पण येणार, फिटनेस रिलेटेड ब्लॉग पण येणार. मग काय पाहिजे असं नक्कीच बघत राहा. आणि चला बघूया. 2 वाटी तांदूळ मस्त धुवून असे साईडला ठेवून द्यायचे भिजत. 4 अंडी, त्याच्यावरती हळद आणि तिखट तुम्ही टाकू शकता. त्यांना मस्त फ्राय करून घ्यायचे, त्यांना पण साईडला करून ठेवायचं आहे. नंतरला त्याच तेलात तुम्हाला जिरं आणि कांदा असा परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त. त्यामध्ये तुम्हाला टाकायचे अद्रक लसूणची पेस्ट, परत ते मस्त एकदम मिक्स करून घ्यायचे. मग तुम्हाला टाकायचे चिलीज 3 ते 4, हळद तुमच्यानुसार, तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर तुमच्यानुसार टाकायचं, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे. गरम मसाला पण चवीनुसार टाकायचा, एकदम जास्त टाकू नका. आणि शेवटी जरा टेस्ट आणायला चिकन बिर्याणी मसाला, भले चिकन नाही आहे पण तरी टेस्ट येतो. आणि टमॅटोची प्युरी तुम्ही साधारण 2 टमॅटो घेऊ शकता. आणि ह्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, असं जरा एकदम प्रॉपर एक नंबर झाला पाहिजे. नंतरला तुम्हाला टाकायचे आहे ऑलमोस्ट हाफ कटोरी दही. आणि त्याला पण असं मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली. हे बघा, तुम्ही बघू शकता की कशी ग्रेव्ही झाली छान. त्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर ते कसं आतलाच मसाला एकदम असा शिजून जाईल. हे असं काहीतरी दिसेल. तुम्हाला टाकायचं चवीनुसार मीठ. व्हिडिओमध्ये मीठ खूप कमी दिसतंय. आणि जो साईडला ठेवलेला भात होता, त्या भाताला असं आतमध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी एक्स्ट्रा आणि अंडी असे अलगद प्लेस करायचे. बघू शकता मी 4 अंडे ठेवले आणि झाकून ठेवायचं आहे. तर कुकरला तुम्हाला साधारण 2 ते 3 शिट्ट्या द्यायचे आणि झाला आहे आपला अंडा बिर्याणी एक नंबर. तर तुम्ही सांगू शकता कसा वाटतो आहे अंडा बिर्याणी. नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक द्या आणि लव यू ऑल.